नमस्कार. मी घनश्याम माने. टॉक विथ द सेलिब्रेशनच्या दिल से या सिरीजमध्ये पुन्हा एकदा नव्यानं आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, नुकतेच 10वी-12वीचे निकाल लागलेत. नवीन ॲडमिशन प्रोसेस चालू होईल. त्याचप्रमाणे जूनपासून पहिलीपासूनचे सर्वच ॲडमिशनची घाईगर्दी उठेल आणि म्हणूनच एका शैक्षणिकदृष्ट्या जागरूक अशा संस्थेचा प्रतिनिधी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी स्वागत करतो श्रीयुत अनिल रहाणे सर. नमस्कार सर. नमस्कार. अनिल रहाणे सरांची ओळख अकोले तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राला निश्चितच आहे, कारण श्री अनिल रहाणे सर हे तालुक्यातील एक सगळ्यात मोठं आनंदगड संकुल, जे शैक्षणिक संकुल आहे विरगाव येथे, त्या शैक्षणिक संकुलाचे सचिव आहेत. आणि ते शैक्षणिक संकुल हे आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल ट्रस्ट मार्फत चालवलं जातं, की ज्या शैक्षणिक संकुलामध्ये अगदी KG पासून तर PG पर्यंतचं शिक्षण दिलं जातं. आपण त्या आनंदगड शैक्षणिक संकुलाविषयी सरांकडनं जाणून घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे सगळ्या तालुक्याने बघितलंय की शून्यातून विश्वाची निर्मिती कशी करावी याचं एक प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण जर कोण असेल तर ते अनिल रहाणे सर आहेत. म्हणून वैयक्तिकरित्या सुद्धा आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. सर, आनंदगड विषयी किंवा आंतरभारतीविषयी आपण बोलणार आहोतच, मात्र तसं तुमचं मूळचं गाव हे संगमनेर तालुक्यातलं. तर संगमनेरमध्ये तुम्ही कोणत्या कॉलेजला त्यावेळेला फार्मसी केलं आणि त्यानंतर तुमचा तिथून तर अकोल्यातील देवठाणगडचा प्रवास कसा झाला? खरं तर सेलिब्रेशनच्या या टॉकमध्ये मी आपणा संस्थेमार्फत धन्यवाद देतो. खरं तर माझी आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट ही संस्था आनंदगड शैक्षणिक संकुल चालवते आणि त्या संस्थेचा संस्थापक सचिव म्हणून आज आपल्याशी आणि तालुक्याशी बोलताना मनस्वी आनंद होत आहे. आपला प्रश्न साहजिकच माझ्या मूळ गावाशी आणि बालपणाशी निगडीत होता. मी मूळचा चंदनापुरी तालुका संगमनेर येथील. माझं 10वीपर्यंत शिक्षण चंद्रेश्वर विद्यालय चंदनापुरी या ठिकाणी झालं. 10वी नंतर काय हा यक्ष प्रश्न समोर होता, कारण घरची कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. आर्थिक कुठलंही पाठबळ नव्हतं आणि मी 10वी नंतर स्वतःची रोजीरोटी आणि कुटुंबाचाही उदरनिर्वाह या दृष्टीने मी 10वी नंतर त्यावेळी फार्मसीचा पर्याय निवडला आणि मी मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यावेळेस 10वी नंतर D.Pharmcyचे गव्हर्नमेंटचे 3च कॉलेज होते. त्यापैकी एका नामांकित गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव या ठिकाणी माझा फार्मसीला नंबर लागला आणि तोही फक्त 2 वर्षात आपण पायावर उभा राहतो म्हणून मी तो पर्याय निवडला. 2 वर्षात डिप्लोमा झालो. वयाच्या 17व्या वर्षी डिप्लोमा सुटून मी माझ्या पहिल्या नोकरीला ज्योती मेडिकल येथे सुरुवात केली 200 रुपये पगारावर. आणि आज सांगायला आनंद वाटतो की त्या प्रवासाचा हा टप्पा की जिथं मी 200 रुपयांनी सुरुवात केली होती, मी आज 200 जणांना रोजगार उपलब्ध करू शकलो याचा मनस्वी आनंद आहे. पुन्हा एकदा तुमच्या मूळ प्रश्नाकडे जातो की इकडे कसे वळलात. खरं तर मला शिक्षकी पेशाची चंदनापुरीला शाळेत असताना त्यावेळची आमची जी परिस्थिती असेल प्रत्येकाची ती अतिशय बिकट असल्यामुळे त्यावेळचा पांढरपेशा व्यवसाय म्हणजे शिक्षकी पेशा आणि त्या शिक्षकी पेशाचं मला मूळतः आकर्षण होतं. पण नाईलाजानं मी उदरनिर्वाहासाठी फार्मसीकडे वळालो. परंतु मूळचा जेव्हा त्या काळात मी दुपारच्या सुट्टीत ग्राउंडकडे जाताना आमचे जाधव सर नामक सर होते आणि त्यांचा मुलगा माझा वर्गमित्र होता. फक्त पाणी प्यायच्या निमित्ताने त्याच्या घरी जायचो आणि मग त्याच्या घरातली ती उतडणीवरची भले ॲल्युमिनियमची असो किंवा स्टीलची त्या काळातली असो ती चकचकीत भांडी पाहिल्यावर मलाही वाटायला लागायचं की आपणही शिक्षक व्हावं. मी शिक्षक जरी झालो नसलो तरी शिक्षण संस्था उभी करू शकलो याचा मनस्वी आनंद आहे. सर, तुम्ही म्हटलात की सुरुवातीला तुम्ही फार्मसी केली आणि एक मेडिकल स्टोअर टाकलं आणि तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली. तर मग मेडिकल स्टोअर टाकलं
तिथं तो व्यवसाय सुरू केला. त्यानंतर तुम्हाला शिक्षकी पेशाची आवड होती म्हणून तुम्ही या शिक्षण संस्थेकडे आला. पण एक्झॅक्टली असं का म्हणजे कोणती घटना त्यावेळेला अशी झाली? काहींच्या आयुष्यामध्ये बाय ॲक्सिडेंट एखाद्या गोष्टीकडे आपण जातो, काही ठिकाणी आपण ठरवून जातो, काही ठिकाणी परिस्थिती निर्माण करते. तर त्यावेळेला रावसाहेब वाकचौरे सर आणि तुम्ही हे कॉम्बिनेशन कशा पद्धतीने जमलं गेलं त्या संस्थेच्या संदर्भानं? त्याच्या आधी मी तुमच्या शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्ती म्हणून जो आमचा उल्लेख केला, खरं तर मी हेही सांगू इच्छितो सर आपणास, की लोक शून्यातून विश्व निर्माण करतात, त्यांच्याकडं स्वतःचा कमीत कमी शून्य तरी असतो. माझ्याकडं तोही शून्य नव्हता. मी जेव्हा संगमनेर सोडलं आणि मला मेडिकल स्टोअर टाकायची जेव्हा विचार आला, तेव्हा खरोखर माझ्याकडं घरची परिस्थिती इतकी बिकट होती, माझ्याकडं माझ्या स्वतःचा 1 रुपया देखील नव्हता. माझ्या बहिणीची 1000 रुपये स्कॉलरशिप आणि आपल्या अकोले तालुक्यातले त्यावेळी संगमनेरला रहिवासी असलेले आणि सह्याद्री बहुजन शिक्षण संस्थेत नोकरीला असलेले चासकर सर, ते दूरचे नात्याने माझ्या मित्राचे दाजी, मग आम्ही त्यांनाही सरळ दाजीच म्हणायचो. त्या दाजींनी मला त्यावेळेस 5000 रुपये दिले आणि त्या 5000वर मी हा जवळजवळ 50 कोटी 500 कोटीचा असेल तो टर्न ओव्हर करू शकलो. मी खरं तर मूळतः त्यांना धन्यवाद देतो, चासकर सरांना, की त्यांनी त्यावेळेस माझ्यावर विश्वास ठेवून मला 5000 रुपये दिले होते. म्हणून माझ्याकडं माझं शून्यही नव्हतं. तशीच परिस्थिती माझे मित्र रावसाहेब वाकचौरे यांची होती. त्यावेळेस शिवसेनेचं काम करायचे ते, आणि शिवसेना हा टार्गटांचा पक्ष म्हणून त्यावेळेस संबोधलं जायचं. कुणी विश्वास ठेवील का नाही अशा परिस्थितीत ते सामाजिक कार्यातून विरगावचे सरपंच झाले, त्यानंतर पंचायत समिती सदस्य झाले. पण हे करत असताना त्यांना त्यावेळेच्या युती शासनाच्या काळात वाटलं आपण काहीतरी एखादी शिक्षण संस्था उभी करू शकतो. आणि त्या काळात माझा व्यवसाय देवठाण या ठिकाणी असताना अगदी मी त्या पंचक्रोशीत नव्हे तालुक्यात व्यवसायाच्या माध्यमातून म्हणा किंवा माझ्या स्वभावाच्या माध्यमातून म्हणा मी सर्वांशी परिचित होतो. माझं बोलणं असेल, वागणं असेल, खरं तर त्यालाही परिस्थितीच कारणीभूत होती. मी संगमनेरपासून माझ्या मूळ गावापासून साधारणपणे 35 किलोमीटर जेव्हा दूर आलो, तेव्हा दुसऱ्याच्या गावात काम करताना सर, की आपल्या आईवडिलांची इज्जत, आपल्या गावाची इज्जत जायला नको म्हणून मी अतिशय रात्रंदिवस काबाड कष्ट करत होतो. त्या काळात मी मेडिकल स्टोअर सुरू असताना मी ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय केला, गाडी घेतली, स्वतः ड्रायव्हिंग केली. त्याच्यानंतर माझं रिफ्रेश नावाचं कोल्ड्रिंक होतं, ते मी संपूर्ण 2-3 तालुक्यात रात्रीच्या वेळी पॅकिंग करायचं, दिवसभर सकाळी डिलिव्हरी करायची, दिवसभर मेडिकल स्टोअर सांभाळायचं, असं 3-3 शिफ्टमध्ये काम केलं. म्हणून परिस्थिती सुधारता आली. आणि जी माझ्यावर विश्वास टाकून चासकर सरांनी असं नाही, वडिलांनी असं, मी गावाच्या बाहेर किंवा त्यावेळेस संगमनेरमधले असलेले बापनाकर वासेट असतील, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उधारीवर औषध दिली, सर्वांच्या ऋणातून उतराई व्हायचं तर होतच, पण त्या विश्वासाला तडा देऊ द्यायचा नव्हता. म्हणून मी 3-3 शिफ्टमध्ये काम करून त्यावेळेस मी व्यवसायाच्या दृष्टीने तालुक्यात आणि त्या 5 गावांमध्ये परिचित होतो. आणि मग रावसाहेब वाकचौरेंना जेव्हा वाटलं की हा होतकरू तरुण आहे, याला घेऊन आपण काहीतरी करू शकतो, त्यावेळेस थोडीशी आर्थिक परिस्थिती चांगली झाली होती. मग संस्था सुरू करण्याच्या दृष्टीनं त्यांना मी योग्य वाटलं असून ते माझ्याकडे आले, मला त्यांनी बोलून दाखवलं. आम्ही दोघांनी 1999ला आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट ही संस्था सुरू केली. आणि आज आपण पाहताय, आम्ही तोंडाने सांगण्यापेक्षा सर्व तालुका सांगेल की आम्ही कुठलंही तिथं चुकीचं काम करत नाही आणि तालुक्याला नव्हे राज्याला आदर्श वाटला असं संकुल उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत. 99ला तुम्ही ज्यावेळेला आंतरभारतीची सर स्थापना केली, आज सुद्धा जर तसा विचार केला तर विरगाव हे थोडंसं बाजूला आहे. त्या ठिकाणी दळणवळणाची साधने तुलनेने हायवे वगैरे काही नसल्यामुळं थोडंसं बाजूला येतंय. तर मग कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कोणत्या, ज्याला टीचिंग ट्रबल म्हणतो, कोणत्याही एखाद्या व्यवसायाला सुरुवात करताना सुरुवातीला जे प्रॉब्लेम्स येतात ते कोणते प्रॉब्लेम्स तुम्हाला त्या ठिकाणी आले? सुरुवात म्हटली तर कुठल्याही व्यवसायाची असो किंवा काहीही असो, आमची तर सुरुवात अंगावर काटा आणण्याजोगी होती. त्यावेळेस 99 साली जागा घेण्यापासून तर इमारती बांधण्यापासून सगळेच चॅलेंजेस समोर होते. इंग्लिश मिडियमची सुरुवातीला मी पॅरामेडिकल कॉलेज सुरू केले. शहरातल्या तुलनेत कमी फीमध्ये विद्यार्थी आकर्षित होण्याच्या दृष्टीने कमी फीमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात केली. त्यावेळेस संगमनेरच्या लोकांनी
त्यावेळेस आम्हाला विरोध केला असेल, आमच्या तक्रारी केल्या असतील, ते चालू असतानाच इंग्लिश मीडियम की ग्रामीण भागातल्या मुलांनाही आपल्या जवळपासच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण का देऊ नये, त्यांनाही ही सुविधा का उपलब्ध करू नये. नवे नवे तर परिसरातील पालकांची मागणी होती की जवळपास आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमचं माध्यम उपलब्ध झालं तर बरं होईल. मग पालकांच्या सहकार्याने अगदी 90 विद्यार्थ्यांवर आम्ही हा इंग्लिश मिडियमचा प्रवास सुरू केला. मग पुन्हा एकदा माझी यातली चालकाची भूमिका, मग एक ओमनी घेऊन त्यातच मी विद्यार्थी आणायचे, स्कूल बस केली, स्कूल बस केली, त्यातच विद्यार्थी आणायचे, त्यांनाच शिकवायचं. खर तर शिक्षक नव्हतो, पण शिक्षकी पेशा असा आतून उन्मळून यायचा, म्हणून त्या मुलांना शिकवलं. शिक्षक होतेच, पण त्यावेळेस 1000 रुपये शिक्षकाला मानधन देण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती. काही तासिका आपण घ्यायच्या, संध्याकाळी पुन्हा मुलांना सोडवायचं. ड्रायव्हर नसेल, ड्रायव्हर नसेल, कोणीच विश्वास ठेवायला अशा वेळेस तयार नसतं, नवीन असतं तेव्हा. जेव्हा मी खूप मोठा नंतरच्या काळात मी एक ग्रीटिंग तयार केलं होतं आणि त्याच्यावर स्लोगन लिहिला होता की यशाच्या काळात श्रेय सांगायला सगळे येतात, पण अपयशात मात्र अपयशाची जबाबदारी घ्यायला कुणी येत नाही. म्हणून जो अपयशात आपल्या पाठीशी राहतो तोच खरा आपला असतो, अशा आशयाचं ते होतं. ते खूप जणांना आवडलंही होतं. पण मग जेव्हा आमचं सुरुवात होती तेव्हा ज्या पालकांनी विश्वास ठेवला त्यांना सोबत घेऊन, त्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही इंग्लिश मिडियम सुरुवात केली. 2006ला वसतिगृह, पालकांची अशी अपेक्षा होती घरी मुलं इंग्लिश मिडियमची, आम्ही अडाणी आहे, घरी अभ्यास कुणी घेऊ शकत नव्हतं, म्हणून आहे त्याच वर्गांमध्ये आम्ही वसतिगृह सुरू केलं. जमिनीवर गाद्या टाकल्या, त्या गाद्यांवर झोपण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दाखवली. आणि 10वीच्या पहिल्या बॅच, खरं तर त्यावेळेस 10वीच्या पहिल्या बॅचला 16च विद्यार्थी होते. 10वीची आम्हाला मान्यताही नव्हती. आम्ही फी पालकांकडून 1000 रुपये घ्यायचो, पण आमचे विद्यार्थी जेव्हा 10वीला दुसऱ्या शाळेतून इंडेक्स नंबर नसल्यामुळे बसवण्याची वेळ आली, तेव्हा एका विद्यार्थ्याची आम्ही 10,000 रुपये फी स्वतः संस्थेने भरली. त्या पालकांकडून 1 रुपया आज तागायत घेतलेला नाही. आणि त्याचाच परिपाक म्हणून ते 16चे 16 विद्यार्थी आज MPSC क्लिअर झालेले आहेत. एक नासामध्ये आहे आणि त्यातला एक भारतीय संरक्षण दलाची जी टॉपची पोस्ट आहे लेफ्टनंट, त्या पदावर आहे. हाच खरा त्या 10,000चं आम्हाला मोबदला मिळाला असं म्हणू शकतो. सर, तुम्ही आत्ताच म्हटलं की 99ला 90 जणांच्या दरम्यान स्ट्रेंथ होती, तर आज फक्त KG पासून तर 11वी 12वी पण आता आपण चालू केली, सायन्स पण आहे, फक्त KG पासून तर 12वी पर्यंतची संख्या किती झालेली आहे? आणि त्यातलं तुम्ही आता हॉस्टेलचा उल्लेख केला, तर किती मुलं आपल्याकडे हॉस्टेलला आहेत आता? साधारणपणे KG ते 12वी पर्यंत 2260 विद्यार्थी इथं शिक्षण घेतात. आणि आमच्या मते ग्रामीण महाराष्ट्रातली सर्वात मोठी श्रेणी ग्रामीण महाराष्ट्रातली आमची असावी अशी आम्हाला वाटतं. 1234 विद्यार्थी आमच्याकडे मागच्या शैक्षणिक वर्षात वसतिगृहात निवासी होते. इयत्ता 1ली पासून ते 12वी पर्यंतचे सगळे विद्यार्थी निवासी होते. आणि त्याच्यानंतरच्या विद्याशाखा असतील तर फार्मसी आहे, पॉलिटेक्निक आहे, ॲक्युपंक्चर कॉलेज आहे, तिथंही निवासी विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांसोबतच ये जा करणारे आहेत, त्याच्यासाठी स्कूल बसची व्यवस्था आहे. तुम्ही आत्ताच ते निवासी विषय बोलले, तर म्हणजे अकोल्यामध्ये पण त्या एका गोष्टीची फार चांगली चर्चा आहे की जी तुम्ही काळजी घेता हॉस्टेलच्या मुलांची, तिथलं जेवण ज्या पद्धतीचं असतं, बऱ्याच वेळेला आपण स्वतः किंवा जे अध्यक्ष रावसाहेब आहेत ते त्या ठिकाणी बऱ्याचदा जेवतात, तर कशा पद्धतीने अगदी घरच्यासारखी मुलांची काळजी त्या ठिकाणी घेतली जाते? मी असं ऐकलंय आजारी पडलं तर त्याला न्यायला बऱ्याच वेळेला कदाचित तुमची किंवा आदरणीय रावसाहेब यांची सुद्धा गाडी अगदी ॲम्ब्युलन्स म्हणून तुम्ही वापरता. खरं तर हे काम करत असताना वैयक्तिक जीवन आम्ही स्वतः बाजूलाच ठेवलेलं आहे. म्हणून ह्या विद्यार्थ्यांसाठी आपली गाडी देताना किंवा त्याला हॉस्पिटलमध्ये नेताना, त्याच्या सोबत जाताना, रात्र त्याच्या सोबत थांबताना काहीच वाटलेलं नाही. तुमचा प्रश्न होता वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांचा, तर वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना आमच्या आदरणीय रावसाहेब वागचौरे सर असतील, त्यांच्या पत्नी सुप्रिया वागचौरे असतील, 2006 पासून त्यांनी जे घर सोडलंय तर ते आजपर्यंत 2025च्या वर्ष संपेपर्यंत मुलांमध्येच होते. त्यांनी स्वतःसाठी घर बांधलेलं नाही,
कदाचित अशी घटना महाराष्ट्रात कुठेही नसेल की संस्थाचालक मुलांमध्ये झोपलेला आहे, मुलांसोबत झोपलेला आहे. संस्थाचालकाची बायको त्या मुलांसाठी स्वयंपाक करते, पोळ्या लाटते, स्वतः त्या मुलांचे धुणं धुते, आंघोळ घालते. तुम्ही वसतिगृहाच्या निमित्तानं प्रश्न विचारला, पण ग्रामीण भागात एक मोठी अडचण येते की शिक्षित वर्ग आपल्याला मिळेल, हे नोकरदार वगैरे म्हणावं किंवा अशिक्षित आपल्याला मिळतील, परंतु 4th क्लास कर्मचारी ग्रामीण भागात अजिबात मिळत नाही. त्यातल्या त्यात स्वीपर कोणीच मिळत नाही. म्हणून केजीच्या मुलांची शी धुण्याचं काम सुद्धा आम्ही संस्थाचालक म्हणून करतो. टॉयलेट बाथरूम सुद्धा साफ करण्याचं काम आधी आम्ही करतो. आम्ही करत असतो म्हणून आमचे शिक्षक वर्ग किंवा कर्मचारी वर्गही करतो. आणि मग त्याच्यामुळं आमचं कुटुंब हे आनंदगडाचं एक कुटुंब आहे, परिवार आहे, तो आंतरभारतीचा किंवा आनंदगडाचा परिवार. कुणीच आमच्यात संस्थाचालक आहे किंवा कर्मचारी आहे असा भेदभाव कधीच नसतो. आमच्याकडे जी प्राचार्याला वागणूक असेल तीच आमच्या शिपायाला सुद्धा, तीच ड्रायव्हरला आमच्याकडे वागणूक असते. त्याच्यामुळं हे लोक सुद्धा आम्ही जितक्या हिरिरीने काम करू त्याच हिरिरीने, म्हणून आम्ही नेहमी आमच्या यशाचं सगळं श्रेय आमच्या कर्मचाऱ्यांना देतो. तुम्ही मगाशी म्हटलं तसं निवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीत खूप अडचणी येतात. अगदी आंघोळीपासून असेल, आजारपणापासून असेल, त्यांच्या बाकीच्या सोयीसुविधांच्या बाबतीत असतं. आम्ही कटाक्षानं जातीनं स्वतः लक्ष देतो. म्हणून कदाचित तालुक्यात किंवा इतर ठिकाणी चर्चा असेल की मुलं आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा कमी असतं. आणि मुलांच्या पालकांची तक्रार येण्याचं, कारण 1200 विद्यार्थी आहे, आपल्या घरी 2 मुलं असले तरी आपण त्रासून जातो. या 1200-1300 मुलांना सांभाळताना खरं तर तसे म्हणायची गरज नाही ना की पण त्यांना त्या पद्धतीने हँडल केलं, टॅकल केलं तर मुलं खूप सुंदर राहतात. आम्ही वार्ड गार्ड सिस्टीम सुद्धा राबवलेली. मोठ्या मुलाला छोटा मुलगा तो दादा म्हणतो किंवा दिदी म्हणतो आणि ते त्यांना सांभाळण्याचं काम करत असतात. आमच्याकडच्या आया असतील त्या सुद्धा अत्यंत चांगली देखभाल करतात. म्हणून आमचं वसतिगृह विना तक्रार आणि बाकीच्या सगळ्या भानगडींपासून दूर असून पालकांच्या आणि समाजाच्या विश्वासाला पात्र ठरलेलं आहे. सरांनी आता जे उत्तर दिलं ना, ते थोडंसं त्याच्यावर मी एक माझं क्रिटिसिझम करतो की मला ह्या प्रकर्षाने वैयक्तिकरित्या पण ह्या 2-3 गोष्टी फार छान वाटलेल्या आहेत, जाणवलेल्या आहेत आणि ते बोलून दाखवतो मुलाखतीच्या माध्यमातून. ज्या वेळेला 2 जणांचं कुठेतरी कॉम्बिनेशन मध्ये काहीतरी काम चाललेलं असतं ना, त्यावेळेला एकमेकाला त्याविषयी फार चांगलं बोलणं ही फार चांगली गोष्ट आहे. आणि ज्या अर्थी मी बऱ्याच वेळेला रावसाहेबांना तुमच्याविषयी फार चांगलं बोलताना पाहिलंय, तुम्हाला त्यांच्याविषयी अतिशय आत्मीयतेने बोलताना बघितलेलं आहे. हे कॉम्बिनेशन फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. एकमेकावर कुरगुडी करण्याचं असतं तसं अजिबात पण दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या संस्थेचं कर्मचाऱ्यांबरोबरचं आणि विद्यार्थ्यांबरोबरचं जे रिलेशन आहे ना, ते बॉन्डिंग सुद्धा एकदम फॅमिलियर ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं आहे. त्याच्यासाठी 100% तुम्ही प्रशंसेस पात्र आहात. आता आपण हे बोललो थोडंसं निवासी विद्यार्थ्यांविषयी, मात्र त्या भागामध्ये आजूबाजूला एक साधारणतः 10-15 किलोमीटरवर फार मोठं असं शैक्षणिक संकुल दुसरं नाही आहे की ज्या ठिकाणी मुलं मुली जातील आणि 1ली पासून 12वी पर्यंतचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतील. तर मग आजूबाजूला 12-15 किलोमीटर पर्यंत वाड्या वस्त्यांवर जे काही मुलं मुली राहतात त्यांना नेण्या आणण्यासाठी तुमच्या ज्या बसेस आहेत तर ते साधारणतः किती अंतर कव्हर करतात, कुठून कुठून आणले जातात? साधारण आमची पहिली बस सांगवी, जे की आमच्यापासून साधारण 27-28 किलोमीटर आहे. सापडगाव दापूर एक रूट आहे. ध्रुव अकॅडमी जी धांदरपळची आहे त्या ध्रुव अकॅडमी पासून आमची एक बस आहे. संगमनेर शहरातून एक बस येते, अकोले शहरातून 2 बस येतात. आणि चास कासारवाडी सिन्नर तालुक्यातलं असं गाव आहे की त्या गावात आजूबाजूच्या सिन्नर असेल, संगमनेर असेल, अकोले असेल, या सगळ्या परिसरातल्या 10 शाळांच्या बस मुक्कामी असतात. आणि विशेष म्हणजे त्या गावांमधून त्या शाळेत किती विद्यार्थी जातात आम्ही कधी गणती केली नाही, पण आमच्या मात्र 2 बस त्या गावांमधून भरून येतात. अरे बापरे, म्हणजे ही गोष्ट कदाचित अकोलेकरांना माहित नसेल. आपण बघतो की अकोल्यातनं काही बसेस मधनं विद्यार्थी संगमनेरला जातात, पण संगमनेर किंवा सिन्नर तालुक्यातले सुद्धा काही विद्यार्थी अकोल्यातल्या एखाद्या शैक्षणिक संकुलामध्ये येतात. ही मला सुद्धा आज नव्याने कळलेली गोष्ट आहे. खरं तर गांधीजींचं ब्रीद होतं की खेड्याकडे चला, आणि आम्ही 99 पासून शहरातील विद्यार्थी खेड्यात कसा येईल याच्याकडे आमचा जास्त कल आहे. म्हणूनच आमच्याकडे आज निवासी ठाणे असतील, मुंबई असतील, पालघर असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल,
किंवा नाशिक असेल, या मोठ्या शहरांमधून आमच्याकडे निवासी विद्यार्थी आहे. फक्त गुणवत्ता आणि मुलांचा व्यवस्थित सांभाळ या दोनच आमच्याकडे भांडवल आहे. बाकी आर्थिकदृष्ट्या आम्ही कधीही सक्षम नाही. आम्ही जशी ॲडजस्टमेंट करू तसे पालक राहायला तयार असतात आणि त्या विश्वासाने आम्ही ती सेवा द्यायचं काम करतो. हे 11वी-12वी विषयी थोडंसं आपण बोलूया, की इतक्या छोट्या गावामध्ये मला वाटत नाही कुठं 11वी-12वी सायन्सचं युनिट असेल. तिथली स्ट्रेंथ वगैरे कशी आहे आणि किती विद्यार्थी त्या ठिकाणी सायन्सचं शिक्षण घेत आहेत सध्या? खरं तर मलाही जेव्हा तुकडीची मान्यता 11वी सायन्सची घ्यायची वाटली होती, तेव्हा मान्यता घेतली 11वी सायन्सची 2018ला. तेव्हा मलाही वाटलं नव्हतं की आपल्याकडं 80 पेक्षा जास्त विद्यार्थी सायन्सला असतील. हं. आणि जेव्हा ऑनलाईन 11वीचे प्रवेश सुरू झाले आणि तुकडी मान्यतेचा प्रश्न आला, तेव्हा तातडीने मी तुकडी मान्यता करायला गेलो. तेव्हा मी परत 2 तुकड्या 120च्या घेतल्या आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की माझ्याकडं 180 पर्यंत 11वी-12वीचे प्रवेश मागच्या वर्षी झालेले आहेत. ग्रेट थिंग. 12वी नंतर अकोल्यातलं पहिलं डी फार्म आणि बी फार्मचं कॉलेज आपण चालू केलं. त्याला साधारणतः आता किती वर्ष झाले आणि आज कशी परिस्थिती आहे? मग स्ट्रेंथ वगैरे आपल्याला कशा प्रकारे मिळते? आपण स्टाफ कशा प्रकारे अवेलेबल केलेला आहे? आपल्या त्यासाठीच्या ज्या लॅब्स वगैरे आहेत त्या कितीशा सुसज्ज आहेत? 2018ला आम्ही डी फार्मसी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला डिप्लोमाच करू म्हटलं. शाळा चालवल्याचा अनुभव होता, परंतु जेव्हा त्याचा MSR बघितला आणि त्याच्या क्रायटेरिया बघता लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा एक एक गोष्टी वाढत गेल्या, तेव्हा मला तुम्हाला विनोदाने म्हणा किंवा खरं तर सांगायला आवडेल की मी माझ्या कलीग रावसाहेब अक्षरे सरांना म्हटलं असेल, बाकीच्यांना म्हटलं असेल की एवढ्या खर्चात आपल्या अजून 3 शाळा उभ्या राहिल्या असत्या. नुसतं डिप्लोमा फार्मसी 2 वर्षाचा कोर्स, त्याच्यासाठी 40,000 स्क्वेअर फुटाचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्या साधारण 10 लॅब, वर्गखोल्या, 150 स्क्वेअर मीटरची ग्रंथालय असेल, सेमिनार हॉल असेल आणि विद्यार्थी प्रवेश संख्या फक्त 60. म्हणून मी उपवासाने कधी कधी म्हणायचो की याच्यात आपल्या 3 शाळा उभ्या राहिल्या असत्या एवढ्या इन्फ्रामध्ये. तर खूप अशा सुसज्ज, तुम्ही ग्रामीण भागात कॉलेज आहे असं कुणीच म्हटलं नाही. माझ्याकडे दरवर्षी 3 कमिट्या होत असतात. एक MSBTची होती, DTची होती आणि पूर्वी AICTची व्हायची, आता PCIची होती. तर अशा वर्षभरात 3 मॉनिटरिंग कमिट्या होतात. ते इव्हॅल्युएशन करत असतात तुमचं कॉलेज कसं आहे. तर कोणत्याही कमिटीने आपल्याला पुअर किंवा गुड नाही दिला, तर एक्सलंट असाच शेरा दिला आहे. याचा अर्थ आम्ही इन्फ्रा देण्यात किंवा मुलांना फॅसिलिटी देण्यात कुठेही कमी पडलो नाही. तुम्ही शहरातल्या कोणत्याही कॉलेजला जा आणि आमच्या कॉलेजला या, कुठलीही लॅब म्हणा, ग्रंथालय म्हणा किंवा तिथला शिक्षक कर्मचारी म्हणा, तो पूर्ण क्वालिफाईड. मी तर म्हणतो आम्हाला त्यातलं ज्ञान नव्हतं. मी फक्त माझं फार्मसी बॅकग्राऊंड होतं, परंतु आमचे अध्यक्ष फक्त 9वी ते सांगतात माझं शिक्षण एज्युकेशनल क्वालिफिकेशन 9वी नापास. मग ही सगळी परिस्थिती असताना, कोणताही पाठीमागे वरद हस्त नसताना, आर्थिक बाजू नसताना किंवा आमच्या पाठीमागे कुठली शैक्षणिक बॅकग्राऊंड नसताना, हे उभं करताना आपण फक्त क्वालिटी कामच करायचं म्हणून अत्यंत चांगले असे कॉलेज उभे केलं. त्याच्यातल्या लॅब असतील, वर्ग असतील किंवा शिक्षक नेमताना आम्ही क्वालिफाईड आणि अनुभवी शिक्षक नेमले, जेणेकरून आपल्याला परत अडचण येणार नाही. म्हणून त्या शिक्षकांनी किंवा प्राध्यापकांनी सुद्धा अतिशय चोख काम केलं. आमच्या प्राचार्य पल्लवी फलके असतील, त्यात खरं तर माझ्याकडं लेक्चरशिपचा जॉब मागायला आल्या होत्या, पण त्याच्यातली ॲबिलिटी क्वालिटी बघितल्या आणि आपल्या तालुक्यातली आहे, होतकरू आहे. आपल्या तालुक्यात एवढं हुशार माणूस असताना तो दुसऱ्याच्या पुणे जिल्ह्यात जाऊन एखाद्या जुन्नर किंवा कुठेतरी काम करत असेल, तर मग आपल्याच माणसाला संधी का नाही देऊ म्हणून मी अगदी त्यावेळेस माझ्या सहकारी अध्यक्षांना सुद्धा परवानगी न घेता मी त्यांना म्हटलं, तुम्ही लेक्चरर म्हणतात, HOD म्हणतात, मी प्रिन्सिपल म्हणून तुमच्यावर जबाबदारी देतो आणि सांगायला आनंद वाटेल, अतिशय देखणं सुंदर काम असं त्या करताय. विद्यार्थ्यांशी असेल, पालकांशी असेल किंवा स्टाफशी असेल, अतिशय सुंदर कोऑर्डिनेटर. आणि म्हणूनच मातोश्री राधा फार्मसी कॉलेज आज महाराष्ट्रातल्या टॉप फार्मसी कॉलेजमधले एक आहे. त्यानंतर आम्ही 2000ला कोविडच्या काळात बी फार्मसी सुरू केलं
आणि त्याचाही रिझल्ट जगापुढे आहे. सरांनी आत्ताच त्यांच्या स्टाफ विषयी सांगितलं, त्यांच्या प्राचार्यांचा उल्लेख केला. तर बऱ्याच ठिकाणी सर म्हणजे PhD झालेले प्राचार्य गरजेचे असतात, पण ते फक्त पेरोलवर दाखवले जातात. म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या पेरोलवर असलेला प्राचार्य PhD झालेला आहे, त्याच्या नावावर 4-5 M फार्मचे B फार्मचे पुस्तकं आहेत. छान गोष्ट आहे. आणि B फार्म किंवा D फार्म झालं तर त्यानंतर 2 गोष्टी अवेलेबल असतात. एक तर तुम्ही मेडिकल टाकू शकता किंवा तुम्ही कुठतरी नोकरी बघू शकता. ती एक चांगली गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये माझ्या ऐकण्यात आली की तुमचा जो प्लेसमेंट आहे तो फार चांगला आहे. म्हणजे सिप्ला वगैरे सारख्या कंपन्यांमध्ये सुद्धा ते जातात. तर त्या प्लेसमेंटसाठी काही खास करता का तुम्ही? आमच्याकडे प्लेसमेंट सेल आहे, स्टाफ सुद्धा त्यासाठी प्रयत्न करतो आणि विद्यार्थ्यांचं खरं तर कौशल्य आहे की ते दिलेलं ज्ञान चांगलं आत्मसात करतात. म्हणून प्लेसमेंटला मागची प्लेसमेंट अमृतवाहिनी सारख्या नावाजलेल्या संस्थेत होती आणि तिथं सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे जेव्हा प्लेसमेंटला त्यांच्या कॅम्पसमध्ये प्लेसमेंट इंटरव्ह्यू होत्या तेव्हा त्यांच्यापेक्षा आपल्या कॉलेजचे जास्त विद्यार्थी निवडले गेले आणि तो आनंद खरंच शब्दात सांगण्यासारखा. सगळं सर हे सगळं यश मिळवत असताना तुम्ही अधिकाधिक फॅसिलिटीज अनेक वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये देण्याचा प्रयत्न केला. मागच्या वर्षी तुम्ही डिप्लोमा कॉलेज सुरू केलेत. थोडा उशीर जरी झाला असेल पण तरी सुद्धा ते डिप्लोमा चालू करण्यापाठीमागं तुमचा काय विचार होता आणि ग्रामीण भागामध्ये त्याला कशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय? खरं तर आमचे अध्यक्ष रावसाहेब अफसरे यांची तशी शिक्षण नसलं तरी दूरदृष्टी आहे आणि ते नेहमी बोलताना गावातल्या लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल, माझ्याबरोबर माझ्या गावाची प्रगती कशी होईल हाच विचार करतात आणि ते बोलता बोलता नेहमी म्हणत असतात की मला विरगावची लोणी करायची. लोणी या अर्थाने की शैक्षणिकदृष्ट्या लोणी ही संपन्न आहे. पुण्या मुंबईतून शहरातून मुलं येतात आणि ते तिथं शिकतात. हा कदाचित दृष्टिकोन त्यांच्या पुढे असेल. मग लोणी करायची तर लोणी नुसती म्हणून लोणी होणार नाही, त्यासाठी प्रयत्न करायला लागतील. म्हणून मग आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा तांत्रिक शिक्षणाचं, मधल्या काळात तांत्रिक शिक्षण थोडंसं बाजूला गेलं होतं, मेडिकल फील्डला थोडासा वाव होता आणि मग त्याच्यात ते मागं पडलेलं क्षेत्र आपण पुन्हा निवडू. कारण कल पुन्हा तांत्रिक शिक्षणाकडे, टेक्निकल एज्युकेशनकडे जात असताना पॉलिटेक्निक सुरू करू आणि नंतर आपण डिग्री कोर्सेस, इंजिनिअरिंग डिग्री सुरू करू. हा विचार मनात आला. मी तो त्यांना बोलून दाखवला. ते कधीही मग कोणत्याही गोष्टीला विरोध करत नाही किंवा मीही त्यांच्या कोणत्याही गोष्टीला समर्थनच देत असतो. वेवलेंथ जुळलेली असेल कदाचित किंवा आमच्या दोघांचा स्वभाव असेल कदाचित. मला ते महेश राव नवलेंचं नेहमी त्यांचं आमच्याकडे भाषण झालं का ते म्हणतात, एक आग आहे आणि एक पाणी आहे. तर मग कदाचित तसंही असेल म्हणून आम्ही एकमेकाला सांभाळून घेतो आणि त्या दृष्टीने मग त्यांनी होकार दिला. खरं तर त्याच्या आधी आम्ही मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव 3 वर्ष, ज्याच्यासाठी लाखो रुपये नाही कोटींनी रुपये खर्च केले, इमारत केली, लॅब्स केल्या, महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता मिळाली, पण केंद्रात तो प्रोजेक्ट अडकला. आमचे व्याजाने म्हणा, हातउसने म्हणा किंवा फायनान्सचे म्हणा, साधारण 3-4 कोटी त्या प्रोजेक्टमध्ये गेले आणि ती बिल्डिंग त्यासाठी सुरू केलेली होती. मग त्या बिल्डिंगचा सदुपयोग या पॉलिटेक्निकच्या माध्यमातून करू. बिल्डिंग पण उपयोगात येईल, लागणारं एक्स्ट्रा इन्फ्रा आपण उभं करू आणि तिथं पॉलिटेक्निक सुरू करू. पॉलिटेक्निक सुरू केलं. पहिल्या वर्षी तसं तर उशिरानेच आम्हाला मान्यता मिळाली, पण छान ॲडमिशन झाले सर्वांच्या. आमचे सतपुरे सर असतील, बाकीचा त्यावेळेस तर स्टाफही नव्हता. मग अकोल्यातून सतपुरे सरांना फोन केला, सर पॉलिटेक्निक सुरू करतोय, तुम्ही आता रिटायर झालेत, या थोडी मदत करायला. तेही आले. त्यांच्यासोबत काही सिलेक्टेड स्टाफ होता. आमचा इंग्लिश मिडियमचा स्टाफ असेल, अतिशय इंग्लिश मिडियमचे काम नसतानाही घरोघर जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट केली. पहिल्या वर्षी आम्हाला 100 विद्यार्थी मिळाले. आज आमचे 300 विद्यार्थी फुल होतील अशी परिस्थिती आहे. तिथेही क्वालिटी एज्युकेशन दिलं आहे. या 2 कॉलेजेसमध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन्स घेतात म्हणजे फार्मसी किंवा डिप्लोमा कॉलेजेसमध्ये, तर आता आपण ग्रामीण भागातले आलेलो आहोत. बऱ्याच वेळेला तशी परिस्थिती पालकांची असत नाही.
बरेच जण त्या शिष्यवृत्तीवरच शिक्षण घेत असतात. तर मग ते शिष्यवृत्तीचा फायदा त्या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी काही विशेष कक्ष आपण स्थापन केले का? काही व्यवस्थित एफर्ट्स करतो का आपण? विद्यार्थी सायबर कॅफेत किंवा मग स्वतः स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला गेला तर त्याच्याकडून कदाचित बऱ्याचशा चुका होतात. ते अनुभवलं आम्ही. आजही परवाच माझ्याकडे एक धुमाळ नावाची मुलगी आली होती. तिने सायबर कॅफेमध्ये, ती डिग्रीची मुलगी असून सुद्धा सेकंड इयरचा सायबर कॅफेत काय चूक झाली माहीत नाही. त्या बिचारीला स्कॉलरशिप मिळाली नाही. मग अशी घटना पुढे होऊ नये म्हणून आम्ही पालकांनाही सांगत असतो, विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेसच सांगत असतो, की कॉलेजमध्येच तुम्ही स्कॉलरशिपचे फॉर्म भरा. आपण तिथं स्कॉलरशिप सेल केलेला आहे. एका कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी स्कॉलरशिपसाठीच नियुक्ती केलेली आहे. आणि मग डॉक्युमेंट जमा करायचे असतील किंवा लागणारे डॉक्युमेंट्स असतील, पालक ग्रामीण भागातला पालक एवढा शिक्षणाच्या बाबतीत म्हणावा तसा शहराच्या पालकांच्या तुलनेत खूप उदासीन असतो. मग आपल्यालाच ते डॉक्युमेंट जमा करावे लागतात आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरणे, त्याचा फॉलोअप घेणे, स्कॉलरशिपचे फॉर्म ओबीसी डिपार्टमेंट, एससी डिपार्टमेंट, एसटी डिपार्टमेंट स्वतः आमचे कर्मचारी घेऊन येतात आणि ती स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना कशी मिळेल याचा प्रयत्न करतात. आपण आता प्रायमरी एज्युकेशनवर बोललो, सेकंडरीवर बोललो, हायर सेकंडरीवर बोललो, पोस्ट ग्रॅज्युएशनवर बोललो. या बऱ्याचशा गोष्टी तालुक्याला माहिती आहेत की या गोष्टी इथं होतात, जिल्ह्यात कळाल्यात. बरेच तर मला असे कळाले फार्मसीचे तुमचे ॲडमिशन्स अगदी मुंबई, पुणे या भागातले पण आहेत. या सगळ्या गोष्टी बऱ्याच जणांना माहीत आहेत. पण तुम्ही जे ॲक्युपंक्चरचं जे कॉलेज काढलेलं आहे त्याच्याविषयी फारशी माहिती नाही आहे. तर तो काय कोर्स आहे आणि तो कोर्स केल्यानंतर कशा प्रकारच्या संधी तो कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्याला भविष्यात उपलब्ध होऊ शकतात? खरं तर ॲक्युपंक्चर ही पॅथी अशी आहे की ड्रगलेस थेरपी त्याला म्हणतात. कोणत्याही औषधाविना जुनाट असतील किंवा कोणतेही आजार असो, जे साधारणपणे पॅरालिसिस असेल किंवा मधुमेह असेल किंवा सर्वांना भेडसावणारे कोणतेही मायग्रेन सारखे आजार असो, या आजारावर ही आपण ग्रामीण भाषेत त्याला सुई म्हणतो. सुईद्वारे जे त्याला व्हायब्रेशन देऊन उपचार करण्याची पद्धती आहे. ते पॉईंट शोधून त्याच्यावर उपचार करण्याची खरं तर ही आपली प्राचीन भारतीय संस्कृतीतलीच पॅथी आहे, उपचार पद्धती आहे. पण चायनामध्ये तिला विकसित केलं गेलं, चायनात विकसित झाली. कदाचित तुम्ही भीष्माचार्यांचं महाभारतातलं उदाहरण घेतलं, ते बाणाच्या टोकावर जोपर्यंत त्यांनी काय म्हणतात त्याला, स्वतः मृत्यू मी जोपर्यंत मागत नाही तो त्याच्यासाठी ते बाणाच्या शैलीवर झोपले होते. ती ॲक्युपंक्चरच पद्धती. हा जो कोर्स आहे हा किती दिवसाचा आहे? हा 2 वर्षाचा कोर्स आहे. याला महाराष्ट्र शासन, खरं तर देवेंद्रजी फडणवीसांच्याच काळात ते विधेयक पास झालं आणि ॲक्युपंक्चर पॅथीला राज्य मान्यता मिळाली. मग नंतर त्याची कौन्सिल झाली आणि महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागामार्फत याला मान्यता देऊन महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ॲक्युपंक्चर या कौन्सिल मार्फत या नवीन कॉलेज दिले. त्यातील महाराष्ट्रातील जे 12 कॉलेज सुरुवातीला पहिल्या वर्षी सुरू झाले आणि आनंदाची गोष्ट विरगावसारख्या ग्रामीण भागात, अकोलेसारख्या आणि अहिल्यानगरमध्ये नवे उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज मातोश्री गंगूबाई शिंदे ॲक्युपंक्चर कॉलेज आपलं आहे. आणि त्यासाठी या प्रशासकीय अधिकारी असतील, मंत्री पातळी असतील, त्यासाठी खूप प्रवास करावा लागतो, धावपळ करावी लागते, सारखा एफर्ट घ्यावा लागतो आणि त्यातून त्या प्रयत्नातून हे सुद्धा ॲक्युपंक्चर कॉलेज मिळालं. 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर आपण स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय करू शकतो आणि फार खर्च नाही. एक 5,000ची तुम्ही बॅग तुमची स्वतःची केली तर तो माणूस दिवसाला 5,000 रुपये कमवू शकतो. इतकं ह्या पॅथीला महत्त्व आहे. तुम्ही कॉलेजच्या विषयी बोलताना प्रवास वगैरे बोललात सर. मला त्या प्रश्नाकडे तुम्हीच घेऊन गेलात. तर सरांची एक अशी जी ओळख आहे ना, ती प्रशासनामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये असं आहे की सरांची फायलिंग जी आहे ना तिची इतकी जबरदस्त असते की सर एकदा फाईल कोणत्याही ऑफिसला गेली तर परत तिकडनं एखादा कागद मागितला जात नाही किंवा सिक्वेन्स सुद्धा बदलला जात नाही. तर अशी तुमची परफेक्ट फायलिंग करणारा माणूस म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये ओळख आहे. त्याविषयी थोडंसं सांगा ना. खरं तर अगदी 99 पासून मला कमी माणसात काम करायची सवय. पहिले 6 वर्ष माझ्याकडे शिपाई नव्हता.
शाळा झाडून, ऑफिस झाडून, स्वतःचं साफसूफ करून बसण्यापासून शिपायाची भूमिका सुद्धा केलेली आहे. जनरल रजिस्टर जो शाळेचा आत्मा असतो तो लिहिण्याचं काम केलं आहे. प्रिन्सिपॉल असतील, क्लर्क असतील, त्यांच्यावर मी कधीच विश्वास म्हणण्यापेक्षा मलाच ते काम आवडलं नाही, म्हणून मी पहिल्यापासून कागदपत्राचं कोणतंही काम स्वतः करत गेलो. त्याच्यामुळं नीटनेटकेपणा हा अंगी बाळगला आणि त्या नीटनेटकेपणामुळं मला सवय लागल्यामुळं तो प्रत्येक कागद अप टू डेट आहे की नाही बघायची सवय लागल्यामुळं माझा कोणताही सिक्वेन्स तुम्ही म्हटले तसे चुकत नाही किंवा फाईलमधला कागदही कमी असत नाही. म्हणून एकदा अधिकाऱ्यांपुढे फाईल गेली की जे फर्स्ट इम्प्रेशन असतं त्या इम्प्रेशनमध्ये फाईल अगदी पास होतो. म्हणजे मी माझ्या गुरुजनांनी मला कदाचित शिकवलेलं असतं, पेपर लिहिताना असा लिहा, असा सुटसुटीत लिहा, असा स्वच्छ लिहा की त्या पेपर तपासणाऱ्याला वाटलं पाहिजे की याला आपण अरे हा त्या प्रश्न एवढा जरी नीट सोडवलेलं नसेल तर याला पैकीच्या पैकी मार्क दिले पाहिजे. सरांना तुम्ही शैक्षणिक क्षेत्रासाठी आपण भरपूर बोललो, त्यासाठी ओळखतात. मेडिकल क्षेत्राविषयी पण आपण बोललो. एक थोडासा आता तुम्हाला ज्याच्यामध्ये आत्मानंद मिळतो, मात्र थोडेसे आता या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला त्याकडे जाता येत नाही, ती म्हणजे पत्रकारिता. तर त्या पत्रकारितेत किमान तुम्ही आनंद म्हणून तरी जाता. त्या पत्रकारितेचं आणि तुमचं हे नातं केव्हा जुळलेलं आहे आणि कसे भावबंद आहेत सध्या? साधारण पत्रकारिते मी पुन्हा एकदा माझ्या शैक्षणिक जीवनाकडे जातो. खरं तर मराठी विषय तुम्ही पण एक टॉपचे शिक्षक आहात किंवा विद्यार्थीप्रिय शिक्षक आहात, तर मीही शिक्षकांचा प्रियच होतो. आणि शक्यतो भाषा विषयात का शिक्षकांना अपेक्षित नसतं का याला पैकीच्या पैकी मार्क्स पडतील किंवा जास्त मार्क्स पडतील, तर त्यावेळेस मराठी भाषेवर माझं चांगलं प्रभुत्व, माझ्या तिन्ही भाषेवर हिंदी असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल, सर्वच भाषेवर विषयावर प्रभुत्व होतं. त्याच्यामुळे मी शिक्षकांचा गरीब असलो तरी शिक्षकांचा लाडका होतो. त्याच्यामुळं मराठी भाषेत मला 4थी-5वीला अशा बघून माझा निबंधाचं माझं पेपरमधलं सामुदायिक वाचन व्हायचं. शिक्षक माझा निबंध नेहमी वाचून दाखवायचे. मी प्रश्नपत्रिका सोडवायला गेले त्यानंतर माझा पहिला प्रश्न निबंधाचा असायचा. मी आधी निबंध लिहून घ्यायचो. त्याच्यामुळे मला लिखाणाची आवड होती. म्हणून मग मी जेव्हा माझा व्यवसाय चालू होता तर मधल्या काळात वाटलं की खरं तर देवठाण या गावी मी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा तिथं वर्तमानपत्रच नव्हती. मी एका पानटपरीवाल्याला आग्रह करून त्याचं डिपॉझिट करून तिथं पेपर सुरू केले. त्याला एक व्यवसाय उभा करून दिला. त्याच्यावर मला ते पेपर वाचायला मला यावं म्हणून मी त्यासाठी प्रयत्न केले. मग पेपर वाचण्यात छंद असेल किंवा कादंबऱ्या वाचण्यात छंद असेल, त्यातून मला वाटलं की का नाही आपण देवठाणमधून पत्रकारिता. मग त्यावेळेचे संगमनेरचे लोकल सायन आनंद असेल किंवा प्रजा असेल यातून सुरुवात केली. पुण्यनगरी सारख्या, पुढारी सारख्या, सकाळ सारख्या पेपरमध्ये, लोकमत सारख्या पेपरने मला संधी दिली आणि मी माझ्या बातम्यांपेक्षा माझे लेख संपादक लोक आवडीने वाचायचे आणि मला त्याच्याबद्दल शाबासकी द्यायचे. मी पाण्यासाठी प्रभातमध्ये लिहिलेलं पाण्यासाठीचं तिसरं महायुद्ध हा लेख त्यावेळेस गाजला होता. मी कुपोषित बालकांवर त्यावेळेस लिहिलं होतं. उद्धव ठाकरेंनी मला स्वतः बोलवून त्या अकोले तालुक्यातील कुपोषित बालकांची परिस्थिती ती समजून घेतली होती आणि त्यावेळेस ते विरोधी पक्षात होते, त्यांना ते भांडवल पाहिजे होतं, पण त्यांनी ती अकोल्याची त्यावेळेस आणि मधुकरराव पिचड त्यावेळेस आदिवासी विकास मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी तो विधानसभेत त्यांच्या आमदारांमार्फत तो प्रश्न आणि तो आनंद आहे की कुपोषणाचा प्रश्न सुद्धा त्या माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून सुटला. माझ्या बऱ्याचशा बातम्या किंवा लेख माझे बायलाईन आणि पहिल्या पानावर छापले आहे. गुड थिंग. मुलाखतीच्या शेवटकडे जाताना आता आपण सगळेच बरोबरचे 50 गाठलेली आहे, पुढे गेलेलो आहोत. तुम्ही एवढं सगळं कर्तृत्व गाजवलंय, पण वैयक्तिकरित्या आंतरभारतीसाठी अजून कोणत्या अचिव्हमेंट्स तुम्हाला हव्या आहेत आणि त्या पलीकडे जाऊन अकोले तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अजून काय करावं असं तुम्हाला वाटतंय? अकोल्यात तसं पाहिलं तर वैद्यकीय जे स्वप्न आमचं अपूर्ण राहिलंय. माझ्या पुढच्या काळात माझं तेच यम राहील, ध्येय राहील आणि मी आर्थिकदृष्ट्या थोडासा सक्षम झाल्यानंतर किंवा एखाद्या बँकेचं चांगलं प्रपोजल करून लोन झालं तर BHMSचा प्रयत्न फसला आहे. MBBS आपल्या जिल्ह्यात कोटा पूर्ण झालेला आहे, ते नाही पण BMSचं कॉलेज 100%
M.Pharmacy पुढं करायची आहे. इंजिनिअरिंगचं कॉलेज येत्या पुढच्या वर्षात आम्ही इंजिनिअरिंगसाठी प्रस्ताव करतो आहे. त्याच्यानंतर बाकीचे MBA वगैरे कॉलेज आहेत, पण मग सायमल्टेनियसली त्याला जोड असेल तर MBA किंवा आणि आणखीही आता प्रगत देशांच्या तुलनेत जायचं असेल किंवा शहरातल्या कॉलेजांशी स्पर्धा करायची असेल तर जे आपल्याला जीवनाशी निगडीत अभ्यासक्रम असतील ते सर्व अभ्यासक्रम गिरगावमध्ये सुरू करण्याचा मानस आहे. आणि आपण त्या साक्षीदार आहात पहिल्यापासून आमच्या घटनेचे. याही पुढे तुम्ही साक्षीदार असाल आणि तुम्ही याची डोळा ते बघाल अशी अपेक्षा. तुमच्या या सगळ्या प्रोजेक्टसाठी टीम सेलिब्रेशनच्या वतीनं सदिच्छा. तुम्ही या ठिकाणी आलात आणि शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मोलाची अशी माहिती या इंटरॅक्शनमध्ये दिली. पुन्हा एकदा तुमचे मनस्वी आभार. धन्यवाद. टीम सेलिब्रेशनने इथं मला येण्याची संधी दिली, मला व्यक्त होण्याची संधी दिली आणि तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची आपल्या चॅनल खरं तर युवकांमध्ये खूप सर तुम्ही पॉप्युलर आहात. युवक तुमचे खूप फॅन आहेत. माने सर म्हटलं की वेगळं रसायन आहे आणि मग त्या माने सरांसोबत चर्चा करताना आणि त्यांच्या माध्यमातून जनतेसमोर जाताना मलाही मनस्वी आनंद वाटतोय. टीम सेलिब्रेशनचे मनापासून धन्यवाद. आंतरभारतीच्या आनंदगड परिवाराला आपण न्याय दिला त्याबद्दल आंतरभारती आणि आनंदगड परिवाराच्या तर्फे आपले मनस्वी आभार.